बदलापूर अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी एक अपडेट आहे। आरोपी अक्षय शिंदेची आज पोलीस कोठडी संपतीये। अक्षय शिंदेला आज सकाळी 10:30 ते 11 दरम्यान कल्याण न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे। अवघ्या थोड्याच वेळात नराधम अक्षय शिंदेला पोलीस सध्या न्यायालयात घेऊन जातील आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जातील। बदलापूर अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील हा आरोपी आहे। आरोपी अक्षय शिंदेची आज पोलीस कोठडी संपतीये आणि अक्षयला आज 10:30 ते 11 दरम्यान अर्थातच अगदी थोड्याच वेळात कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणाने याच प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदेला आज कोर्टात हजर केलं जात आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निनाद आहेत आपल्यासोबत। निनाद, आपण पाहतोय अक्षय शिंदेची आज पोलीस कोठडी संपते, त्याला कधीपर्यंत न्यायालयात हजर केलं जात आहे? वर्षा, अक्षय शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी 21 तारखेला सुनावण्यात आलेली होती। आज त्याची कोठडी संपते आणि त्यामुळे त्याला कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे। साधारण सकाळी 11 वाजेपर्यंत अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते आहे। अक्षय शिंदे याच्यावर 16 तारखेला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर 17 तारखेला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलेलं होतं। त्यावेळेस त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। ती कोठडी संपल्यानंतर 21 तारखेला पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केलं गेलं। हा दिवस तोच होता ज्याच्या आदल्या दिवशी बदलापूरमध्ये प्रक्षुब्ध आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अक्षय शिंदेला न्यायालयात पुन्हा एकदा हजर करण्यात आलं होतं आणि आज त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्याला हजर केलं जाणार आहे। मात्र एसआयटी कडून जो हा सगळा तपास केला जातो या प्रकरणाचा, त्यामुळे त्यात अनेक बाबी समोर येणं अजूनही बाकी आहे। असे प्रकार आणखी काही मुलींसोबत त्यानं केले आहेत का? अक्षय शिंदेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाहीये। तो मोबाईल कसा मिळू शकेल, त्यामध्ये काही महत्वाची माहिती एसआयटीला मिळू शकेल का? या सगळ्या अनुषंगाने अक्षय शिंदेची पुन्हा एकदा पोलीस कोठडी आज मागितली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अक्षय शिंदेचा मुक्काम हा तुर्तास पोलीस कोठडीतच राहण्याची शक्यता आहे। निश्चितच निनाद, त्यामुळे यावेळेस काय होतं हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।